तुम्हाला नितीन गडकरी सारखं हायवे अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर व्हायचं असेल तर काय करावं लागेल चला सांगतो. पहिली गोष्ट, जर तुम्हाला लोकसभेमधून जायचं असेल ना तर तुमचं वय किमान 25 वर्ष पाहिजे आणि जर राज्यसभेतून जायचं असेल तर वय 30 वर्ष पाहिजे. संविधानाच्या कलम 75 नुसार मंत्री होण्यासाठी तुम्हाला खासदार असावं लागतं. जर खासदार नसाल तर 6 महिन्याची सूट मिळते, पण त्या 6 महिन्यात कुठून ना कुठून तरी निवडून यावंच लागेल. पण यात एक ट्विस्ट आहे, तुम्ही कितीही मोठे आणि पॉप्युलर नेते असा, कोणतं मंत्रालय कोणाला द्यायचं हे ठरवण्याचा 100% अधिकार फक्त आणि फक्त प्राईम मिनिस्टरलाच असतो. त्यामुळे तुम्ही प्राईम मिनिस्टरचा एकदम स्पेशल माणूस असणं कंपल्सरी आहे. आता या कामाचा पगार किती मिळणार? बेसिक पगार, मतदारसंघ भत्ता आणि ऑफिस अलाउन्स मिळून दर महिन्याला 2,86,000 रुपये फिक्स येतात. पण खरी गेम या चिल्लर पगारात नाहीच आहे. दिल्लीत राहायला फुकटचा बंगला, कमांडोची Z+ सिक्युरिटी, कुटुंबाला अनलिमिटेड फर्स्ट क्लास रेल्वेचा प्रवास आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या एका मंत्रालयाचं वर्षाचं बजेट तब्बल 2.8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असतं. खरी पावर इथेच जन्माला येते. आता एवढ्याशा पगारावर काय आपलं भागणार आहे काय? पगार सोडून करोड रुपये कसे कमावायचे? लाच घेऊन? आता तो जमाना जुना झाला. आताचे नेते खेळतात पॉलिसी गेम. समजा सरकारने देशाच्या हितासाठी पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिक्स करणं कंपल्सरी केलं, ज्याला E20 पॉलिसी म्हणतात. पण याच वेळी जर तुमच्या जवळच्या नातेवाईकाची किंवा तुमच्या मुलाची आधीपासूनच इथेनॉल बनवणारी एखादी मोठी फॅक्टरी असेल तर त्यालाच म्हणतात हितसंबंधांचा संघर्ष, म्हणजेच कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. कारण सरकारच्या या एका धोरणामुळे त्या फॅक्टरीला आणि शेअर मार्केटला हजारो कोटींचा बिझनेस डायरेक्ट घर बसल्या मिळू शकतो. विरोधक अशा गोष्टींवर नेहमी आरोप करतात, पण कायदेशीररित्या पैसा छापण्याचा हा एकदम सेफ मास्टर स्ट्रोक आहे. आता एक एक्झाम्पल देतो ज्यावर नेहमी संशय घेतला जातो, तो म्हणजे लँड ॲक्विजिशन आर्बिट्राज, म्हणजेच जमीन संपादनाचा गेम. एक नवीन एक्सप्रेसवे किंवा हायवे नेमका कुठून जाणार आहे याचा नकाशा मंत्रालयाच्या फाईल्समध्ये 2 वर्ष आधीच लॉक केलेला असतो. आता ही आतली बातमी पब्लिक होण्याच्या आधीच काही बेनामी लोक किंवा एजंट्स त्या प्रस्तावित हायवेच्या आजूबाजूची शेतकऱ्यांची जमीन एकदम चिल्लर भावात विकत घेतात. आणि जेव्हा सरकार ऑफिशियली ती जमीन ताब्यात घेतं तेव्हा सरकारी नियमानुसार त्यांना मार्केट रेटच्या 4 पट जास्त मोबदला मिळतो. नंतर हायवे बांधल्यावर तिथेच लॉजिस्टिक पार्क, हॉटेल आणि पेट्रोल पंप टाकून पिढ्यानपिढ्याची कमाई एकदम सेट होते. भारतीय पॉलिटिक्स मध्ये पगार हे फक्त दाखवण्याचे दात असतात. खरा खेळ असतो तो पॉवर, पॉलिसी आणि इन्फॉर्मेशनचा. तुम्हाला काय वाटतं, हा सगळा खेळ लीगल आहे की इलिगल? तुमचं मत कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला आत्ताच फॉलो करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी जरा गाडीत 100चा उसाचा रस टाकून येतो.